स्वामींना प्रिय आहे सेवा, पण त्याहून अधिक प्रिय आहे सेवकाचा निर्मळ भाव. आपण किती सेवा करतो हे महत्त्वाचे नसते, तर आपण किती श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने सेवा करतो हे जास्त महत्त्वाचे असते. तर नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती बघणार आहोत की आपण स्वामी सेवा नेमकी कशी करावी आणि स्वामीवर पूर्ण विश्वास कसा ठेवावा, या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर सेवा म्हणजे फक्त रोज माळ जप करणे, रोज पूजा करणे एवढेच नसते, तर रोज स्वामींचे नित्य नामस्मरण करणे, शुद्ध अंतकरणाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने नामस्मरण करत राहणे ही एक सेवा आहे. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये शक्य असल्यास दुसऱ्यांची मदत करणे, चांगले कर्म करणे आणि चांगले विचार करणे ही सुद्धा एक सेवाच आहे. मग आता पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे काय? कसं आहे ना, आपण आज सेवा करतो आणि लगेच उद्या त्या सेवेचा आपल्याला काहीतरी फळ मिळेल याची अपेक्षा ठेवतो. तर आपण तशी अपेक्षा ठेवायला न पाहिजे. आपण जर सेवा केली ना, आपण कितीही कठीण काळ असू द्या, आपण स्वामीवर असा विश्वास ठेवायचा की योग्य वेळ आली की स्वामी माझ्यासाठी योग्य ते नक्की करणार आहेत, असा स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करत राहायचं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, तेव्हा सेवा सोडायची नसते, तर सेवेमध्ये श्रद्धा आणि सातत्य ठेवायचं असतं. कारण सेवा ही व्यवहाराप्रमाणे करायची नसते, सेवेमध्ये हिशोब ठेवायचा नसतो, ती समर्पण भावनेने करायची असते. तर आजच्यासाठी एवढंच. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.